नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी संवाद चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। उन्हाळ्यात तसं तर फार कमी पिकांची आपण लागवड करू शकतो। त्यातल्या त्यात वेलवर्गीय पिकं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात। त्यातलं मुख्य पीक आहे काकडी। काकडीला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते। योग्य पद्धतीने लागवड केली तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो। पण कशी करायची ही काकडीची लागवड पाहूयात या आजच्या व्हिडिओमधून। काकडीची खरीपात आणि उन्हाळ्यात दोनदा लागवड करता येते। खरीपात जून जुलै मध्ये तर उन्हाळ्यात फेब्रुवारी मध्ये लागवड करता येते। काकडीसाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करायची आणि एक खोल नांगरट करून 4.5 फुटांचे बेड तयार करून घ्यायचे। आता आपण पाहूयात लागवडीबद्दल। काकडीच्या लागवडीसाठी हेक्टरी 1 ते 1.5 किलो बियाणं पुरेसं असतं। तर लागवडीचं अंतर हे 1 मीटर बाय अर्धा मीटर इतका अंतर असायला हवं। तर बियाणांची पेरणी करताना 1 ते 2 इंच खोल करायची आहे। याशिवाय पेरणी करताना एका जागी 2 बियाणं पेरणं योग्य ठरतं। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार हिमांगी आणि फुले शुभांगी या सुधारित वाणांची निवड उन्हाळी काकडीच्या लागवडीसाठी करावी। काकडीच्या लागवडीमध्ये मल्चिंगचा वापर करणं हे फायदेशीर असतं। पूर्व मशागतीमध्ये जमिनीची नांगरणी करून 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीला द्यायचं आहे। तर रासायनिक खतांमध्ये लागवडीपूर्वी 43.4 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 33.3 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे। तर लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रत्येक वेळी युरिया एकरी 21.7 किलो वापरायचा आहे। खतांसोबत येतो पाण्याचा मुद्दा। लागवडीपासून दर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने हंगामी आणि गरजेनुसार काकडीला पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत। अशा प्रकारे काकडीची लागवड केली तर 45 ते 50 दिवसांनी काकडीची काढणी सुरू होते आणि 60 ते 70 दिवसात पीक तयार होऊन चांगलं उत्पादन मिळतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी आमच्या कृषी संवाद चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।